नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उमेश शिंदे, केटीएचएम कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये जे काही आपण आज चर्चा करणार आहोत, त्यामध्ये आपण संशोधनाच्या संदर्भामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यासाठी एम-ए फर्स्ट इयरसाठी जो काही क्रेडिट कोर्स आहे, त्या अंतर्गत आपला जो विषय आहे, द मेथोडॉलॉजी ऑफ क्रिटिकल क्वालिटेटिव्ह रिसर्च या सब्जेक्टच्या अंतर्गत आपण आज जो काही मुद्दा बघणार आहोत, त्याची चर्चा आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. यामध्ये आपण आज जो काही लेक्चर आहे आजचं, या लेक्चरमध्ये आपण आपला जो काही महत्त्वाचा जो काही सेशन अजेंडा आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत संशोधनातील मुलाखत तंत्राचा अभ्यास करणे. संशोधन म्हणजे रिसर्च. संशोधनाला इंग्लिशमध्ये रिसर्च असं म्हणतात. रिसर्च म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोध घेणे. पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीचा जेव्हा शोध घेतला जातो, त्याला रिसर्च असं म्हणतात. संशोधन करत असताना समाजशास्त्रामध्ये संशोधनाची वेगवेगळ्या पायऱ्या किंवा संशोधन आराखडा, त्यालाच आपण रिसर्च डिझाइन किंवा वेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो. परंतु या समाजशास्त्राच्या अंतर्गत आपण जेव्हा संशोधन करतो, तेव्हा संशोधनाच्या साठी अनेक प्रकारच्या तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आहेत. यामध्ये अणुसूची, मुलाखत, प्रश्नावली या वेगवेगळ्या तंत्रांच्या अंतर्गत आपण संशोधन करत असतो. एखाद्या गोष्टीचं संशोधन करण्यासाठी आपल्याला या समाजशास्त्रामध्ये या तंत्रांचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. ही तंत्र समजावून घ्यावी लागते आणि मग आपल्याला ज्या गोष्टीचं संशोधन करायचं आहे, ते संशोधन करत असताना आपण कुठल्या तंत्राचा वापर करतोय, ते पण इतकंच महत्त्वाचं आहे. या संशोधनातील तंत्रापैकी आपण आज एक जी काही सामाजिक शास्त्राच्या अंतर्गत जी काही वेगळ्या प्रकारची संशोधनाची तंत्र आहेत, त्यामध्ये आपण संशोधन तंत्रामधील मुलाखत तंत्राचा आपण आज अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना मित्रांनो, आपल्याला मुलाखत, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हा शब्द सर्वांना जवळपास परिचित आहे. मुलाखत म्हणजे मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा असे दोन असतात. त्यालाच एक अभ्यासक आणि एक निवेदक असं देखील म्हटलं जातं. अभ्यासक निवेदकाची भूमिका किंवा त्याच्या पद्धतीने ती समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मुलाखतीचा आपण या ज्या काही आज चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत, यामध्ये आपण मुलाखत, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये थोडक्यात आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. या सर्वांचा अभ्यास करत असताना मुलाखत हा शब्द सर्वांना जवळपास परिचित आहे. तो अशिक्षित समाज असो किंवा सुशिक्षित समाज असो, या दोन्ही समाजामध्ये मुलाखत तंत्र कुठेतरी वापरलं जातं. सर्वांना जवळपास ते माहीत असतं. मुलाखतीच्या मार्फत आपण एखाद्या व्यक्तीच्या, समाजाच्या, एककाच्या घटकांचा अभ्यास करता येऊ शकतो. आणि मग ही तंत्र काय आहे, या संदर्भात अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या आपण यामध्ये बघूया. यामध्ये पहिली जी व्याख्या आहे, त्यामध्ये एच बसू असं म्हणतात, की मुलाखतीची अशी व्याख्या करता येईल, की काही विषयांवर व्यक्ती समोरासमोर झालेली बैठक होईल. मुलाखत म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट विषयावर व्यक्तींच्या समोर बसून एकमेकात झालेली बैठक होईल. म्हणजेच यामध्ये अभ्यासक आणि निवेदक एकमेकांना प्रश्न विचारून त्यावरती चर्चा केली जाते आणि समोरच्याकडून त्या संदर्भात काही माहिती ही उपलब्ध केली जाते. म्हणून एच बसू यांनी केलेली ही एक व्याख्या आहे. त्यानंतर आपण जर दुसरी व्याख्या बघितली मित्रांनो, यामध्ये पॉलिन व्हिएंग यांनी केलेली जी काही व्याख्या आहे, यामध्ये पॉलिन व्हिएंग म्हणतात, की मुलाखतीला एक अशी क्रमबद्ध मानता येईल, की ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणात काल्पनिक स्वरूपात प्रवेश करते आणि ज्यास तो मुलाखतकर्ता सामान्यतः तुलनात्मक रूपात अपरिचित आहे. त्यांनी अशा वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विचारवंतांनी मुलाखतीच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की मुलाखतीला एक अशी क्रमबद्ध अशी मानता येईल, की ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनात कमी अधिक प्रमाणात काल्पनिक रूपात प्रवेश करते. म्हणजे मुलाखत दाता आणि मुलाखत घेणारा हे दोघं समोरासमोर बसल्यानंतर आपण नकळतपणे जो काही उत्तर देणारा असतो किंवा जो निवेदक असतो, त्याच्यामध्ये अभ्यासक त्याला वेगळ्या प्रकारचे प्रश्न करून त्याच्या काल्पनिक जीवनामध्ये, आंतरिक जीवनामध्ये कुठेतरी प्रवेश करतो आणि आपल्याला हव्या असलेल्या प्रश्नांची कुठेतरी उकल करत असतो. त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे, त्यामध्ये
हॅडर आणि लिडमन यांनी केलेली व्याख्या आहे. ते म्हणतात, की मुलाखतीमध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद अथवा मौखिक पद्धतीची प्रश्न उत्तरे होतात. यामध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती यामध्ये अपेक्षित असतात. एक प्रश्न विचारणारा आणि एक उत्तर देणारा. म्हणजेच उत्तरदाता आणि प्रश्न विचारणारा त्यालाच म्हणतात. जो विचारतो तो अभ्यासक आणि जो उत्तर देतो तो निवेदक. या 2 स्वरूपामध्ये 2 व्यक्ती कमीत कमी असणं इथं गरजेचं आहे. किंवा एक व्यक्ती 2 जणांची पण मुलाखत घेऊ शकतो, 4 जणांची पण एकाच वेळेस मुलाखत घेऊ शकतो. म्हणून ते म्हणतात 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद. संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणं, एकमेकांच्या भावना पोहोचवणं, एकमेकांच्या भावना समजावून घेणं, याला संवाद म्हणतो. आणि मग या संवाद किंवा मौखिक पद्धतीची प्रश्न उत्तरे. मौखिक पद्धत 2 पद्धती आहेत त्याच्या. आपण जे काही अनेक प्रकारची जी काही साधारणतः माहिती संकलित करतो, माहिती संकलनाचं एक तंत्र आहे. त्यामध्ये लिखित आणि मौखिक अशा 2 पद्धती असतात. लिखित म्हणजे जे लिखित स्वरूपामध्ये असतात आणि मौखिक म्हणजे ज्या बोलल्या जातात, बोलीभाषेतून येतात. मग हे एक ते म्हणतात, की मौखिक पद्धतीची प्रश्न उत्तरे होतात. यामध्ये नकळतपणे जो काही अभ्यासक असतो, तो उत्तरदात्याला नकळत काही प्रश्न विचारतो. त्याला त्या संशोधनाच्या संदर्भामध्ये त्याला पडलेले प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरे नकळतपणे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मौखिक स्वरूपाच्या स्वरूपातून तो समोरच्याला प्रश्न विचारून, त्याची उत्तरं घेऊन, त्याची माहिती, तथ्य संकलन करण्याचं काम नकळतपणे या पद्धतीमध्ये केलं जातं. म्हणून हॅडर आणि लिडमर यांनी केलेली एक व्याख्या. त्यानंतर गुड आणि हॅड यांनी केलेली एक व्याख्या आहे, की ते म्हणतात, की मुलाखत ही मूलतः सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. मुलाखत ही मूलतः सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनातील, त्याच्या जीवनातील एखाद्या घटनेविषयी नकळतपणे त्याच्याकडून उत्तरं किंवा त्याच्याकडनं माहिती संकलित केली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या या मुलाखतीच्या स्वरूपात आपल्याला बघता येईल. यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे मित्रांनो, की मुलाखतीचे स्वरूप कोणते आहे? मुलाखत तंत्र हे एक संशोधनातील महत्त्वाचं अतिशय तंत्र आहे. आपण जेव्हा संशोधन करत असतो त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची माहिती ही संकलित करावी लागते आणि मग ही माहिती संकलित करत असताना मुलाखत तंत्र या अत्यंत उपयोगी सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही समाजामध्ये पडतो. आपण याचा अभ्यास याच्या अगोदर भरपूर वेळेस केलेला आहे, ऐकलेला आहे. आपण मुलाखत म्हणजे काय? तर मुलाखत म्हणजे आपण आज उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण शाळेतल्या मुलाला जरी शाळेत टाकायला गेलो नवीन ॲडमिशन घेण्यासाठी, तिथे सुद्धा नकळतपणे त्याची मुलाखत घेतली जाते. त्या मुलाला कितपत त्या गोष्टीची जाणीव आहे, कितपत त्याचा अभ्यास आहे, हे कुठेतरी चेक केलं जातं. किंवा आपण नोकरीच्या संदर्भामध्ये जेव्हा बाहेर जातो, तेव्हा नकळतपणे आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुलाखतीला सामोरं जावं लागतं. आपलं मूल्यमापन हे नकळतपणे मुलाखतीवरून होतं. म्हणून असा कुठलाही समाज असू द्या, सुशिक्षित किंवा अशिक्षित, परंतु मुलाखत ही जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. आणि म्हणूनच या मुलाखतीच्या व्याख्या या 4 विचारवंतांनी वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. त्या आपण समजावून तर घेतलेल्या आहे. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत, मुलाखतीचे स्वरूप कसे आहे. मुलाखत समजून घेतल्यानंतर त्या स्वरूपांमध्ये आपण जर बघितलं, तर पहिलं म्हणजे त्याच्याकडे जे काही स्वरूप त्याचं जे आहे, जे काही कौशल्य म्हणतो आपण, ते म्हणजे उत्कृष्ट सुसंवाद. अभ्यासक आणि निवेदक. अभ्यासक म्हणजे जो मुलाखत घेणारा असतो आणि निवेदक म्हणजे जो मुलाखत देणारा असतो किंवा उत्तरदाता असतो. यांच्यामध्ये सुसंवाद मुलाखतीद्वारे साधला जातो. एकमेकांशी जो संवाद आहे तो मुलाखतीच्या आधारे कुठेतरी संवाद साधला जातो आणि मग हा संवाद जेव्हा साधला जातो तेव्हा निवेदक कोणत्याही समाजातील असो किंवा कोणतीही मूल्य जपणारा असो, सामाजिक असो, आर्थिक असो, सांस्कृतिक भेद छेदून अभ्यासक आणि निवेदक यांच्यातील अंतर मुलाखतीद्वारे कमी होत असते. म्हणजे एखाद्याला त्याच्या जातीचा, त्याच्या समाजाचा, त्याच्या भौगोलिक गोष्टींचा, त्याच्या संस्कृतीचा किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीचा, त्याच्यातील सामाजिक त्याच्या संबंधांचा नकळतपणे परिणाम होत असतो. परंतु जेव्हा हे 2 अभ्यासक आणि निवेदक जेव्हा याच्यातून मुलाखतीच्या तंत्राद्वारे यांच्यामधलं जे अंतर आहे, हे नकळतपणे कमी होत असतं. परंतु त्याला हे कमी करण्यासाठी उत्कृष्ट सुसंवाद साधणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे मित्रांनो, यामध्ये हेतुपूर्ण संवाद. यामध्ये अभ्यासक आणि निवेदक यांच्यातील सानिध्य एका विशिष्ट हेतूसाठी निर्माण झाले असते. म्हणजे जो कोणी मुलाखत घेणारा असतो तो आणि मुलाखत दाता असतो तो यांच्यामध्ये कुठेतरी हेतुपूर्ण संवाद होणं अपेक्षित असतं. म्हणजे आपण कोणत्या गोष्टींची उकल करणार आहोत
आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, आपण कोणत्या गोष्टीचं संशोधन करायचं आहे, हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे आणि मग त्या संशोधनाच्या संदर्भात आपण जेव्हा त्याची उकल करतो, तेव्हा हेतुपूर्ण संवाद होणं इथे अपेक्षित असतं. म्हणजे विशिष्ट हेतूसाठी निर्माण झालेलं असतं सान्निध्य, हे पण समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण अजून जर त्याचा विचार केला, तर तिसरं वैशिष्ट्य आपण त्या तिसरं स्वरूप असं म्हणू शकतो, की एक सामाजिक आंतरक्रिया आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकमेकांच्या संपर्कामध्ये व्यक्ती येतात आणि मग त्या संपर्कात आल्यानंतर तेव्हा त्या एकमेकांवर नकळतपणे प्रभाव पाडत असतात आणि परस्परांचे विचार त्यातून जाणून घेण्याचे प्रयत्न देखील करत असतात. म्हणून ते जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 व्यक्तींची आंतरक्रिया होऊन सामाजिक विचार जाणून घेऊन आणि मग त्याची उकल करणं ते तिथे अपेक्षित आहे. त्यानंतर निवेदकाचे अंतःकरण खुले जाण्याचे साधन. हे देखील मुलाखतीचे एक स्वरूप आहे. यामध्ये केवळ अभ्यासकच निवेदकाला प्रश्न विचारत असतो व निवेदक त्या प्रश्नाला उत्तर देत असतो, असे नाही. तर निवेदकही त्यांना आपल्या शंका विचारून आपल्या शंकांचे निवारण करत असतो. उदाहरण द्यायचं ठरलं, तर मी एखाद्या आदिवासी समुदायाचा जर अभ्यास करत असेल, तर त्या आदिवासी समुदायातील एखाद्या घटकाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्त्री असेल अथवा पुरुष असेल, मी त्यांना जेव्हा प्रश्न विचारतो, त्यावेळेस त्यांना जर काही माझ्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले असतील, प्रश्नांच्याही संदर्भात किंवा मी जी काही क्रिया करतो त्या संदर्भात, तर ते त्याला परस्पर नकळतपणे प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निवारण देखील करू शकतं. की समजा हे संशोधन कशासाठी करताय? या संशोधनाची गरज काय आहे? यातून तुम्ही काय सिद्ध करणार आहेत? असे अनेक प्रश्न हे देखील त्यामधून माहिती होऊ शकते. म्हणून निवेदकाचे अंतःकरण खुले जाण्याचे साधन हे देखील त्याचं एक स्वरूप आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा जो काही आपण मुलाखत म्हणजे काय? मुलाखतीच्या संदर्भात आपण प्रस्तावना समजावून घेतली. त्याचं स्वरूप, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ हे झाल्यानंतर आपण पुढचा मुद्दा जो बघणार आहोत, तो म्हणजे मुलाखत पद्धतीची वैशिष्ट्ये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये व्यक्तिगत माहिती. मुलाखत तंत्रामुळे निवेदकाची व्यक्तिगत माहिती संकलित केली जाते. संशोधक प्रत्यक्ष संपर्क ठेवून निवेदकाशी चालू ठेवून सभोवतालचे निरीक्षण सुद्धा करत असतो. अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने तो निवेदकाच्या सगळ्या प्रकारची माहिती काढून घेत असतो. आपण जेव्हा माहिती घेत असतो, आपल्या समोर जी काही व्यक्ती असेल, एखादा घटक असेल, त्या घटकाची माहिती घेत असताना आपण त्याची व्यक्तिगत माहिती, त्याच्या जी काही पूर्वीच्या संदर्भात किंवा त्याचे जे अनुभव आहे, त्याची माहिती तर आपण घेणारच आहोत. परंतु त्याची व्यक्तिगत अनुभव, त्याची जी काही परिस्थिती आहे, याची जाणीव करून घेत असतो. आणि मग त्या पद्धतीने त्याचं निरीक्षण करणं म्हणजे बघणं. आपण त्या गोष्टी निरीक्षण करत असतो, की ह्या संदर्भात कितपत माहिती योग्य आहे आणि कितपत खोटी आहे किंवा खरी आहे याची चाचपणी हा देखील संशोधक करत असतो आणि म्हणूनच त्या संबंध परिस्थितीचं निरीक्षण करून तो आपल्या अत्यंत कौशल्य म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते प्रश्न विचारायचे आणि त्याची आपल्याला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची उकल कशी करून घ्यायची याची माहिती नकळतपणे या व्यक्तिगत माहितीतून गोळा केली जाते. म्हणूनच ते एक मुलाखतीचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं जर आपण वैशिष्ट्य बघितलं, त्यामध्ये परस्पर संपर्क हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलाखत पद्धतीमध्ये संशोधक आणि निवेदक यांचा परस्परांशी समक्ष संपर्क येऊन संवाद अथवा बोलणी सुरू होते आणि मग अशी बोलणी सुरू होत असताना परस्परांशी ओळख होऊन अनौपचारिक वातावरणाची निर्मिती होत असते. म्हणजे आपण एखाद्या म्हणजे एखाद्या गोष्टीची जेव्हा आपण थोडक्यात तिथं मित्र होणं किंवा त्याच्या भावनांशी आपण जुळून घेणं, नकळतपणे त्या गोष्टी घडत असतात. आपण जेव्हा एखाद्याची इंटरव्ह्यू घ्यायला जातो, त्यावेळेस ज्याची इंटरव्ह्यू आपण मुलाखत घेत असतो, त्याला आपण आपलेपणाची भावना नकळतपणे निर्माण होत असते. चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारून त्याची जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील यामध्ये केला जातो. म्हणून परस्पर संपर्क आणि मग या परस्पर संपर्कातून मुलाखत पद्धतीमध्ये संशोधक म्हणजे जो कोणी संशोधक असेल, जो कोणी प्रश्न विचारणारा असेल तो आणि निवेदक म्हणजे उत्तरदाता यांच्यात परस्परांशी समक्ष संपर्क येत असल्यामुळे तो समक्ष संपर्क येतो आणि त्याच्यातून संवाद साधला जातो आणि या संवादातून बोलणी होऊन मग ती सुरू होते आणि त्यातून परस्परांची ओळख होऊन नकळतपणे अनौपचारिक वातावरणाची निर्मिती देखील होत असते. त्यानंतर गृहीतकृत्याची निर्मिती. गृहीतकृत्य
म्हणजे त्यालाच आपण उपकल्पना देखील म्हटलं जातं. हायपोथेसिस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आपण जेव्हा एखादं संशोधन करत असतो, त्यावेळेस आपल्यासमोर काही गृहीतकृत्य असतात. समजा आजच्या जे काही एखादी घटना असेल, या घटनेला कुठली कारणं कारणीभूत आहेत. तर याचा एक कुठेतरी त्या संशोधकाला एक अनुभव आलेला असतो, कुठेतरी वाचलेलं असतं. त्यावेळची परिस्थिती काय असते, कुठेतरी त्याच्या मनामध्ये ते प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं देखील असतात. आणि मग त्यालाच समोर ठेवून समजा उदाहरणार्थ आपण बालगुन्हेगारीचा जर अभ्यास करायचा ठरवला, तर बालगुन्हेगारीमध्ये आपण बघतो, की बालगुन्हेगारी का घडते? तर कुठेतरी म्हटलं जातं, की बालगुन्हेगारी झोपडपट्टीमधली मुलंच करतात किंवा बालगुन्हेगारीमध्ये झोपडपट्टी मुलांचा जास्त सहभाग असतो किंवा बालगुन्हेगारीला आई-वडिलांचा कुठेतरी नकळतपणे मुलांकडे झालेलं दुर्लक्ष कारणीभूत आहेत. अशा अनेक प्रकारची कुठेतरी गृहीत कृत्य केली जातात आणि मग त्यानुसार संशोधक ती समोर ठेवून संशोधनाला सुरुवात करत असतो. म्हणजेच गृहीतकृत्य निर्मिती मुलाखत पद्धतीचा वापर करून घेण्यासाठी म्हणजे मुलाखत पद्धतीमध्ये वापर करून घेण्यासाठी अभ्यासकाला सुरुवात करण्यापूर्वी संशोधकाला गृहीतकृत्याची कल्पना असावी लागते. म्हणजे आपण संशोधन करत असताना या गोष्टी का घडताय याची थोडी तरी त्याला जाणीव असावी लागते. कुठंतरी त्याला ती माहिती असावी लागते आणि मग ती माहिती समोर ठेवूनच ती माहिती खरी की खोटी हे जेव्हा तो सिद्ध करण्याचं ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण काय म्हणतो त्याला, की वेगळ्या वैज्ञानिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ते जी काही निरीक्षणं ठेवलेली आहे, मला जी पूर्वीची जी माहिती आहे, माझी पूर्व माहिती, ही खरोखर आहे की नाही, ही कितपत खरी आहे की नाही, याची चाचपणी करणं यालाच गृहीतकृत्य म्हणतात. आणि म्हणून मुलाखत घेताना नवीन माहिती मिळत असल्याने नवीन गृहीतकृत्य निर्माण होणे देखील उपयुक्त ठरत असते. म्हणजे बालगुन्हेगारी घडतीये केवळ झोपडपट्टीमध्ये राहतात म्हणूनच नाही, तर त्यांची आर्थिक परिस्थिती कुठेतरी कमी होते. त्यांचं उत्पादनाचं साधन, त्याला जबाबदार असणारे बालगुन्हेगारीला म्हणजे दारिद्र्य. आई-वडिलांचं असणारं, त्यांच्या मुलांकडे असणारं दुर्लक्ष, त्यांची एकंदरीत सामाजिक परिस्थिती, त्यांच्याकडे दिलं जाणारं समाजाचं लक्ष किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, अशी वेगवेगळ्या प्रकारचे गृहीतकृत्य कुठेतरी निर्माण होत राहतात आणि म्हणून मुलाखत पद्धतीद्वारे आपल्याला नकळतपणे नवीन अशा गृहीतकृत्य निर्माण करण्यास कुठेतरी ती माहिती उपलब्ध देखील होत असते. त्यानंतर आपण याच पद्धतीने पुढे गेल्यानंतर अजून काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्या म्हणजे गुणात्मक तथ्यांची प्रगती. हे देखील मुलाखत पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये सामाजिक तथ्य हे तसे गुणात्मक असतात. आपण संशोधनामध्ये 2 पद्धतीने संशोधन करता येतं. एक क्वालिटेटिव्ह आणि एक क्वांटिटेटिव्ह. म्हणजे एक संख्यात्मक आणि एक गुणात्मक. तर समाजशास्त्रासारख्या विषयामध्ये आपण एखाद्या समूहाचा जर अभ्यास करत असेल, तर गुणात्मक पद्धतीने मिळणारे निष्कर्ष या अतिशय उपयुक्त असतात संशोधनामध्ये. म्हणून सामाजिक तथ्य तसे गुणात्मकच असतात, परंतु प्रश्नावली, अणुसूची, विशिष्ट अभ्यास यासारख्या अनेक विविध तंत्राद्वारे तथ्य प्राप्त होतात. मुलाखत पद्धतीद्वारे जी तथ्य प्राप्त होतात, ती खरोखरच गुणात्मक दृष्टीने अत्यंत उच्च दर्जाची असतात. म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये आपण संशोधनामध्ये अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करतो. त्यापैकी एक तंत्र जे म्हटलेलं आपण याच्यामध्ये प्रश्नावली. प्रश्नावली म्हणजे मी जे काही संशोधन करतोय किंवा जो कोणी संशोधक आहे, त्याला ज्या गोष्टीची माहिती घ्यायची आहे, ती गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी त्याला एक प्रश्नांची यादी बनवावी लागते. मला सामाजिक, धार्मिक कोणत्या अंगाने त्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. एखाद्या समजा मला आदिवासी समुदायाचा अभ्यास करायचा आहे. आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असताना मला त्यांचं सामाजिक माहिती, त्यानंतर त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांची आर्थिक माहिती, त्यांची सांस्कृतिक माहिती, त्यांची देवदेवता ही सर्व माहिती असण्यासाठी आपल्याला त्या प्रश्नांची एक यादी करावी लागते. आणि मग ही यादी करत असताना कुठेतरी ते प्रश्न त्याच्यामध्ये लिहिले जातात. त्याला म्हणतात प्रश्नावली. आणि ही प्रश्नावली जेव्हा घेऊन संशोधक जातो आणि त्या व्यक्तीला समक्ष ते प्रश्न विचारतो आणि ती माहिती भरून घेतो, त्याला म्हणतात अणुसूची. म्हणून प्रश्नावली, अणुसूची अशा विशिष्ट यासारख्या अनेक तंत्राचा वापर केला जातो. परंतु मुलाखत देखील एक तंत्र आहे आणि मुलाखतीमधून जी काही माहिती मिळते, ती लिखित स्वरूपाची जरी नसली, मौखिक स्वरूपात असली, परंतु तिचं नोट डाउन करून किंवा ती माहिती करून आपल्याला नकळतपणे फार मोठ्या माहितीची संकलित त्यामधून आपल्याला काहीतरी त्याचं आउटपुट मिळतं. आणि मग ही जी काही आपल्याला उत्तरदात्याकडून जी काही माहिती मिळते, ही अतिशय गुणात्मक स्वरूपाची असते आणि त्यामुळे संशोधनाला नकळतपणे जास्त उपयुक्त देखील असते. त्याचा दर्जा देखील उच्च दर्जाचा असतो, असं म्हणता येईल.
त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अतिरिक्त माहिती संकलन. मुलाखत पद्धतीत संशोधक आणि विविध निवेदक यांच्या एकमेकांशी संबंध येत असल्याने त्या संवादातून वेगवेगळी माहिती मिळवण्यास मदत होते. अणुसूचीबाहेरील माहिती ही फक्त याच पद्धतीद्वारे मिळवता येते. आपण इतक्यात मगाशी चर्चा केली, की अणुसूची म्हणजे काय? तर अणुसूची म्हणजे प्रश्नांची यादी. असे अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत, मी संशोधक म्हणून मला जे एखाद्या विषयाचं संशोधन करायचं आहे, त्या संशोधनासंदर्भात मिळवलेले प्रश्न आणि हे प्रत्यक्ष प्रश्न आपण जाऊन जे काही विचारतो आणि त्याच्यावरती ते भरून घेतो, त्याला आपण अणुसूची म्हणतो. परंतु या पद्धतीने अणुसूचीच्या बाहेर जाऊन आपण मुलाखत तंत्राचा वापर करतो आणि मग जे प्रश्न या अणुसूचीमध्ये किंवा त्या प्रश्नावलीमध्ये आलेले नाहीये, ते आपण प्रत्यक्षपणे त्याच्या निरीक्षणामधून आपण ते समजू शकतो. आपण ती व्यक्ती कितपत खरी बोलते की खोटी बोलते याची जाणीव आपल्या निरीक्षणामधून होते आणि नकळतपणे त्याच्या पूर्वी जीवनातील असतील, त्याचे काही अनुभव असतील, ही माहिती आपण मुलाखतीच्या मार्फत नकळतपणे मिळवत असतो. तर या वेगवेगळ्या पद्धतीने गेल्यानंतर पुढचं देखील अजून एक मुलाखत पद्धतीचं वैशिष्ट्य ते म्हणजे खाजगी अथवा गुप्त माहिती. बऱ्याचशा व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांची खाजगी किंवा जी काही समाजासमोर आलेली नसते अशी गुप्त माहिती असते. ती जी काही अणुसूचीच्या मदतीने संशोधक निवेदकाकडून माहिती काढून घेत असला तरी सगळीच माहिती त्याला असणं आवश्यक असतं. परंतु ती सगळी माहिती त्याला मिळत नाही. मग ती जेव्हा मुलाखतीमधून ती माहिती नकळतपणे ते बाहेर त्याच्या कौशल्यातून, त्याच्या संवाद कौशल्य जर असेल, तर संशोधक त्याला ती माहिती त्याच्यामधून मिळवण्याचा प्रयत्न देखील करत असतो. त्यानंतर मुलाखत या तंत्राचे काही आता आपण वैशिष्ट्यांना अभ्यासल्यानंतर मुलाखतीचे काही उद्दिष्ट आहेत. त्या उद्दिष्टांचा जर अभ्यास केला तर पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे गृहीतकृत्याचा शोध. मुलाखतीमध्ये नवीन गृहीतकृत्याचा शोध हेतू अंतरित झालेला असतो. आपण जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा आपल्यामध्ये नकळतपणे पहिलं त्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे गृहीतकृत्याचा शोध. आपण जर एखाद्या समाजाविषयी, एखाद्या घटकाविषयी, एखाद्या संस्थेविषयी किंवा एखाद्या विशिष्ट अशा घटकांच्या संदर्भात आपण जर आपल्या मनामध्ये आपल्याला जी काही माहिती असते, ही माहिती कितपत खरी आहे किंवा मी जे काही मानतोय, की बालगुन्हेगारीला झोपडपट्टीतलेच मुलं बालगुन्हेगारी करतात किंवा बालगुन्हेगारीला दारिद्र्यच कारणीभूत आहे. बालगुन्हेगारीला आई-वडिलांचं असणारं दुर्लक्ष कारणीभूत आहे. ही जी काही संशोधकाच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात, हे खरंच कितपत योग्य आहे, हे जेव्हा आपण मुलाखत घेतो, तेव्हा नकळतपणे त्यातून नवीन गृहीतकृत्याचा शोध कुठेतरी लावला जातो किंवा गृहीतकृत्य ही निर्माण होत असतात. त्यानंतर आपण जर दुसरं वैशिष्ट्य बघितलं, तर त्या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल, की निवेदक आणि अभ्यासक यांच्या युतीतून मुलाखत यशस्वी होत असते. निवेदकाच्या तोंडून कोणत्याही घटनेचे असे काही बारकावे किंवा त्यांच्या स्वतःच्या त्याबाबतची प्रतिक्रिया अभ्यासकाला प्रत्यक्ष त्या संपर्कातून टिपता येतात. म्हणून प्रत्यक्ष संपर्क हे देखील मुलाखत पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहे. यामधून प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे आपण नकळतपणे म्हणजे तो व्यक्ती कितपत खरं बोलतोय किंवा खोटं बोलतोय याची माहिती आपण नकळतपणे ती नोट डाउन करत असतो. त्याचे असे बऱ्याचशा खाजगी गोष्टी किंवा गुप्त माहिती आपल्याला नकळतपणे यातून मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि आपण त्या कुठेतरी त्यातून त्या टिपणं त्याचे जे काही काढत असतो, त्यातून आपल्याला त्याची मदत ही नक्कीच होत असते. त्यानंतर आपल्याला दुसरं जो महत्त्वाचं त्याचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे खास माहिती प्राप्त करणं. मुलाखतीमध्ये हा सर्वात महत्त्वाचा उद्देश असला पाहिजे. आपण अणुसूचीच्या प्रश्नावलीच्या मार्फत अनेक प्रकारची माहिती जी काही गोळा करतो, संकलित करतो. परंतु अशी खास काही जे आपल्याला अपेक्षित असतं, परंतु ते समाजापुढे आपल्याला ते बोलू शकत नाही किंवा ते येऊ शकत नाही. अशा गोष्टी या आपल्या संवाद कौशल्यातून आपण त्या कुठेतरी माहिती मिळवत असतो. त्यानंतर गृहीतत्वाची तपासणी. आपण जी काही मगाशी चर्चा केली, की काही गृहीतकृत्य मांडली जातात. परंतु ही गृहीतकृत्य कितपत खरी आहे? कोणतेही गृहीतत्व हे वास्तवावर आधारलेले असते. एखादी घटना का घडली? याचे ते संभाव्य स्पष्टीकरण असते. म्हणजे त्या काळची परिस्थिती होती, की त्यावेळेस कोणत्या गोष्टींमुळे ही घटना घडली? याचा शोध घेण्याचा प्रयत्न नकळतपणे मुलाखतीमधून, या तंत्रामधून किंवा मुलाखतीच्या उद्देशातून म्हणजेच गृहीतत्वांची तपासणी करणं हा देखील एक उद्देश आपला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे, की मुलाखत पद्धतीची जे वैशिष्ट्य आहे, याच्यामधून आपण बघितली, की अनेक प्रकारची माहिती कशी मिळते वगैरे त्या संदर्भात आपण चर्चा केली. आता आजचं जे आज लेक्चर झालेलं आहे, या लेक्चरमधून आपण काय बघितलं, तर या लेक्चरमधून आपण
संशोधन म्हणजे काय ते समजून घेतल्यानंतर संशोधनातील मुलाखत तंत्र काय आहे हे आज मित्रांनो आपण समजून घेतलं. यानंतर पुढच्या याच्यामध्ये आजचे हे लेक्चर घेतल्यानंतर समजून घेतल्यानंतर आपल्या याच्यावरती जो काही प्रश्न असेल तो प्रश्न म्हणजे संशोधनातील मुलाखत तंत्र यावरती चर्चा करा. संशोधनातील मुलाखत तंत्र म्हणजे काय याची माहिती थोडक्यात आपल्याला या प्रश्नामध्ये मांडायची आहे. आणि आपण पुढचं जे लेक्चर बघणार आहोत या लेक्चरमध्ये आपण केस स्टडी त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यालाच म्हणतात व्यष्टी अध्ययन पद्धत. ही पद्धत आपण काय आहे ती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.